गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आज सर्वजण जमलेलो आहोत. आजचा सुदर्शन पिरॅमिडचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. सर्व साधकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपण मंगल मॅडमच्या प्रती सर्वांनी अतिशय आदरभाव व्यक्त करून आजचा कार्यक्रम सुदर्शन पिरॅमिडच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात आणि नवीन जे आपण वृक्ष लागवड मॅडमनी जी नक्षत्र झाडांची केली, या सर्वाच्या सानिध्यात निसर्गामध्ये सर्वांनी आनंद घेतलेला आहे गुरुपौर्णिमे कार्यक्रमाचा. आणि मंगल मॅडमनी जे साधक आले होते त्या सर्व साधकांना गुरुगीता हे सुंदर पुस्तक आज भेट दिलेलं आहे. त्याचबरोबर रक्तचंदनाची माळ जी बघा दिसते आपल्याला निलिमा मॅडमच्या गळ्यामध्ये, तर ती आज सर्वांना छान गिफ्ट मिळालेली आहे मॅडमकडून. आणि सुंदर पुस्तक मिळालेलं आहे ज्याचं नाव आहे श्री गुरुगीता. आणि हे स्कंद पुराणांतर्गत शिवपार्वती संवाद याच्यावरती ही गुरुगीता आहे आणि ह्याचं खूप महत्त्व या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. तर आता निलिमा धेन मॅडम आपल्याला मोक्षाचे द्वार म्हणजे गुरु कसे आहेत याबद्दल आपल्याला वाचन करून दाखवतील या पुस्तकातील. चला चालू करा मॅडम. मोक्षाचे द्वार. गुरु. गुरुप्रसादाने ज्यांचे हृदय शुद्ध झाले आहे त्यांच्या पुढे बाह्य अशुद्धी दासी बनते. हृदयात जर गुरूंची सेवा असेल आणि गुरुप्रसादाचे मूल्य समजले असेल तर त्या साधकाने अथवा शिष्याने अन्य कोणत्याही शुद्धीची चिंता करू नये. तो जे काही करेल ते शुद्ध होईल. जे काही खाईल ते पवित्र होईल. जो गुरु भक्त आहे, गुरूंच्या पवित्र सेवेने ज्याचे तन आणि मन यज्ञरूप बनले आहे त्याला कोणताही दोष लागत नाही. त्याच्यासाठी सर्व क्षम्य आहे. ज्याच्या हृदयाचा ताबा गुरुभक्तीने घेतला आहे त्याला तीर्थाटनापासून काय लाभ? त्याला मंदिरामध्ये जाण्याची काय आवश्यकता? त्याचे मनच मंदिर बनते, त्याचे शरीर शिवालय बनते. ज्याच्या मनावर गुरुतत्वाने ताबा मिळवला आहे तो स्वतःच एक चालते बोलते तीर्थक्षेत्र बनतो. मग संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, एकलव्य, तोटकाचार्य यासारख्या सपात्र सत्शिष्यांच्या आठवणीने, त्यांच्या नावाचे स्मरण केल्याने, त्यांच्या कथांचे पुनरावर्तन केल्याने आजही हजारो लोक पवित्र होतात. ज्ञानेश्वरांनी महाराजांची गुरुभक्ती ऐकून चांगले चांगले संत, कुशल वक्तांगण आणि उत्तम प्रकारचे गुरुभक्त सुद्धा द्रवीभूत होतात. ते ज्ञानेश्वर महाराज धन्य आहेत. त्यांचे अंतःकरण धन्य आहे जे गुरुतत्व आत्मसात करू शकले, गुरुतत्व समजू शकले. अन्यथा बाह्य शुद्धी, बाह्य समज इतर तर अशी असते जणू विषावर साखरेच्या पाकाचा थर. जसे पोटात भूक लागल्यावर बाहेरून पोटावर अन्नाचा लेप केला जावा. अंतःकरणात जर काम, क्रोध, लोभ, आसक्ती आणि द्वेषाचा अग्नी असेल तर बाह्य शुद्धी, पावित्र्य व्यर्थ ठरते. गुरुभक्तीने आंतरिक विकार नष्ट होतात. गुरुसेवेने शरीर पवित्र होते. गुरूंच्या कृपा कटाक्षाने मन पवित्र होते. व्यवस्थित येतो ना मॅडम आवाज माझा? हो हो बरोबर आहे. भागवत पुराणात भगवान वेदव्यासांनी म्हटले आहे, जर कामवासनेवर विजय मिळवायचा असेल तर देहाच्या नश्वरतेचा विचार करा, मृतदेह पहा, त्या संबंधी विचार करा आणि रुग्ण शरीरांची अवस्था पहा. लोभावर विजय मिळवायचा असेल तर कमविलेल्या धनाचे दान करा आणि मोहाला पराजित करायचे असेल तर विवेकाने वागा. अहंकार जिंकायचा असेल तर आपल्याहून श्रेष्ठ व्यक्तीला पहा.
धनाचा अहंकार जिंकण्यासाठी आपल्याहून अधिक धनवान व्यक्तीला पहा. विद्येचा अहंकार जिंकायचा असेल तर आपल्याहून श्रेष्ठ विद्वानाकडे पहा. आपल्या बुद्धीचा चातुर्याचा गर्व असेल तर त्या आपल्याहून अधिक चतुर लोकांकडे राहा. परंतु या सर्व प्रयत्नांपासून दूर ज्याला सद्गुरूंची प्राप्ती झाली, त्याला गुरु भक्ती रूपी संजीवनी मिळाली, त्याला कामवासना दूर करण्यासाठी वेगळा कोणताही उपाय करावा लागत नाही. क्रोध दूर करण्यासाठी कोणताही वेगळा उपाय करण्याची आवश्यकता राहत नाही. अज्ञान दूर करायचे असेल तर विद्यालयांमध्ये जा. अशिक्षित असाल तर शिक्षकांचे दासत्व स्वीकारा. परंतु ज्याने गुरुदेवांचे दासत्व स्वीकारले तो अशिक्षित असूनही विद्वानांना शिकवतो. निर्बुद्ध असूनही समजदारांना समजावून सांगण्याची क्षमता धारण करतो. कारण नास्ति तवम गुरो परम. शिष्याचे हे कर्तव्य असते की त्याने गुरुसेवेत आपले सर्वस्व अर्पण करावे. गुरूंचा हा स्वभावच असतो की त्यांनी सत्प्राप्त केलेला आध्यात्मिक धनाचा संपूर्ण कोश शिष्याच्या हृदयात ओतावा. असे केल्यावरही गुरुचा खजिना थोडाही कमी होत नाही. ज्या शिष्यात गुरुप्रती अनन्य भाव जागृत होत नाही तो शिष्य भटकणाऱ्या जनावरासारखा राहतो. त्याची अवस्था धोब्याच्या कुत्रे समान होते. न घर का न घाट का. त्याच्या मनाला पूर्ण विकसित होण्याची संधी मिळत नाही. खूप भटकल्याने त्याचे मन नास्तिक भावनेने ग्रस्त होते आणि तो खिन्नता अनुभवू लागतो. परंतु ज्याला सद्गुरू मिळाले आहेत, तो सत्शिष्य बनू शकला आहे, त्याच्यासाठी परमात्म्याच्या प्रेम प्रवाहाचा झरा वाहू लागतो. गुरुकृपा, गुरुप्रसाद जेव्हा हृदयात प्रविष्ट होतो तेव्हा गुरुप्रसाद म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचे असेल तर एखाद्या गुरुभक्ताच्या हृदयात डोकावून पहा. गुरुप्रसादाची चव कशी असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर एखाद्या सत्शिष्याच्या हृदयात डोकावून पहा. तेव्हाच आपल्याला समजेल देवतागण तर या अमृतापासून वंचित राहतात. जे अमृत गुरुभक्ताला मिळते ते अमृत गुरुभक्त आपल्या गुरुभक्तीने प्राप्त करून प्राशन करतो. या अमृतापासून योगीजनही वंचित राहतात. कर्मकांडी तर या अमृतापासून खूपच दूर राहतात. कर्मकांडी कर्मकांडांच्या शुद्धीतच मग्न असतात, परंतु हृदयाची शुद्धी तर परमभावाने होते. भावने वाचून ती अशक्यच नाही तर तिच्यापासून ते वंचित राहतात. तीर्थस्थान केल्याने एक फळ मिळते, परंतु जर आपला गुरुभक्त भेटला तर त्याच्या सान्निध्यात राहिला तर 4 फळे मिळतात. गुरुभक्ताच्या केवळ सानिध्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारींची दारे उघडतात. या गुरुभक्तीची मैत्री करून पहा. तो आपल्या धर्माच्या मार्गावर घेऊन जाईल. त्याचा स्वभावच असतो की तो आपल्या धार्मिक बनविल्या विना राहणार नाही. आपल्याला तो नास्तिक राहूच देणार नाही. जर तुम्हाला एखादा गुरुभक्त भेटला तर तो धर्माचे द्वार उघडून देईल. खरा गुरुभक्त सतत्वाला प्राप्त होतो. संतांसारखाच वेश धारण करून बसणारे संतत्वाला प्राप्त होत नाही. तीरथ नहाय एक फल, संत मिले फल 4, सद्गुरु मिले अनंत फल, कहत कबीर विचार. म्हणजे कबीरांनी सांगितलंय हे. असे एखादे संत भेटावे, असा एखादा गुरुभक्त भेटावा, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की आपण आतापर्यंत धूळच चाखत होतो. लोणी काढण्याच्या आशेने पाणीही घुसळत होतो. हिरे समजून दगड वेचून व्यर्थ ओझे उचलून फिरत होतो.
अशा एखाद्या विरळ्या गुरुभक्तीची भेट होताच कर्मकांडी लोकांची तर शुद्धच हरपून जाईल. श्री रामचंद्र परमहंसांची परीक्षा घेण्यासाठी एक पंडित आले. रामकृष्णांचा आत्मानंद पाहून ते चकित झाले. त्यांचा ईश्वरीय आनंद पाहून परत जाताना रामकृष्णांच्या शिष्यांना ते गदगदत कंठाने म्हणाले, गाड्या भरतील इतक्या ग्रंथाचा मी अभ्यास केला आहे, परंतु आज मला समजले की मी तर व्यर्थ ओझे घेऊन फिरत होतो. अमृत तर तुमचे गुरुदेव रामकृष्ण प्राशन करीत आहेत आणि त्यांच्या कृपा प्रसादाचा स्वाद तुम्ही घेत आहात. आम्ही तर डोक्यावर ओझे भरलेले पंडित बनलो आहोत. पुस्तके वाचून गुरु बनण्यात काही सार नाही. अशा निगुऱ्या गुरूंची काहीच आवश्यकता नाही. अलीकडच्या काळात समाजात अशा पुस्तकी गुरूंची खूप गर्दी झाली आहे. एखादा सद्गुरूंचा लाडका भक्त भेटला तर चारही पुरुषार्थांची द्वारे उघडतील. धर्म, अर्थ, काम, मोक्ष द्वाराची काय हिंमत की ते बंद राहतील? जेव्हा एखाद्या सद्गुरूंचा प्रिय भक्त तुमचा हात धरेल तेव्हा खात्रीपूर्वक जाणून घ्या की तुमच्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचे द्वार बंद राहू शकत नाही. सत्शिष्याचे सानिध्य इतका लाभ देऊ शकते आणि जेव्हा तो सत्शिष्य सद्गुरु बनतो तेव्हा त्याच्यात अनंत फळ देण्याचे सामर्थ्य प्रगट होते. ज्ञानेश्वर महाराज सतशिष्यातून सद्गुरु बनले होते. संत कबीर सत्शिष्यातून सद्गुरु झाले होते. असेच गुरु नानक देव आणि स्वामी विवेकानंद सत्शिष्यातून सद्गुरु झाले होते. सत्शिष्यांच्या पावन कथा आपल्या हृदयाला जितक्या पावन करतात, आपल्याला जितके पुण्य प्रदान करतात, तितके पुण्य तर गंगा स्नानानेही मिळत नाही. सद्गुरु आणि सत्शिष्यांची चर्चा आपल्याला जितके अमृत पाजू शकते, तितके अमृत पाजण्याची शक्ती स्वर्गातील घड्यांमध्ये कोठे असते? स्वर्गाचे सुख आणि अमृत असे कोठे असते? सत्शिष्य आणि सद्गुरूंच्या गाथा ऐकल्याने, समजल्याने जो रस मिळतो, अमृताचा वर्षाव होतो, तो स्वर्गाच्या अमृतालाही तुच्छ ठरवितो. स्वर्गाचे अमृत येथे निरर्थक सिद्ध होते. देवांचे अमृत तुच्छ ठरवण्याचे सामर्थ्य सद्गुरू आणि सत्शिष्यांच्या गाथांमध्ये सामावलेले आहे. ज्यांचे हृदय सद्गुरूंच्या श्रीचरणी द्रवीभूत झाले आहे, त्यांच्या हृदयात सद्गुरू प्रविष्ट झाले आहेत. ते लोक खूप भाग्यवान आहेत. ते त्या प्राप्तीत पागल आहेत. पागल ज्यांना गल अर्थात ईश्वराला प्राप्त केले आहे. ही युक्ती मिळवली आहे की आत्मानंद कसा लुटला जातो. ज्यांची ही युक्ती जाणली आहे की अमृत कसे लुटले जाते. सद्गुरूंविषयी हृदयातील भाव उचंबळून येतात तेव्हा शिष्यांच्या मुखातून सुमधुर प्रार्थनेची भावगंगा वाहू लागते की आता ही प्रार्थना आहे. गुरुदेव दया कर दो मुझ पर, मुझे अपनी शरण में रहने दो, मुझे ज्ञान के सागर से स्वामी अब निर्मल गागर भरने दो. तुम्हारी शरण में जो कोई आया, पार हुआ वो एक ही पल में. इस दर पे हम भी आए हैं, इस द्वार पे पाहिजे. इस द्वार पे हम भी आए हैं, इस द्वार पे गुजारा करने दो. मुझे ज्ञान के सर पे छाया घोर अंधेरा, सुजत नाही राह कोई, ये नयन मेरे और ज्योत तेरी, इन नयनों को भी बहने दो.
मुझे ज्ञान के चाहे डुबा दो चाहे तैरा दो, मर भी गए तो देंगे दुआएं, ये नाव मेरी और हाथ तेरे, मुझे भवसागर में तरने दो, मुझे ज्ञान ज्ञान के सर पे छाया घोर अंधेरा, सुजत नाही ही राह कोळी. एका सत्शिष्याच्या हृदयातील हे संगीत आहे. कोरी भाषा नाही. कोरी भाषा इतकी प्रिय नसते जितके हृदयातील संगीत प्रिय असते. गुरुदेव दया करा हो मुझ पर, याची पुनरावृत्ती केल्याने मला आनंद मिळतो. माझ्या गुरुदेवांच्या स्मरणात माझे हृदय पुन्हा अत्यंत पवित्र होत आहे. ब्रह्मानंदाचा आनंद संपूर्ण शरीराला रोमांचित करीत आहे. काही वर्षापूर्वी माझे सद्गुरुदेव परमपूज्य लीलाशाहजी बापू ब्रह्मलीन झाले. ज्या देहाद्वारे मला शाश्वत स्वरूपाचा साक्षात्कार झाला तो परम पावन देह आता नाही. त्यांच्या पावन सान्निध्यात घालवलेले ते परम मधुर दिवस आता आठवतात आणि हृदयात भावनांच्या लाटा उचंबळून येतात. निजानंद संत आत्मसाक्षात्कारी पुरुष होतो. त्यांचे पुष्कळ शिष्य होते. निजानंद स्वतःच्या आनंदातच धुंद होते. निजानंद स्वामींनी स्वतःची वास्तविकता, स्वचा आनंद प्राप्त केला होता. जो लोकांना रात्रंदिवस उपदेश देत असत की तुम्ही सच्चिदानंद आहात, निजानंद आहात, तुम्ही आत्मा आहात, शरीर नव्हे, तुम्ही कधी जन्मातही नाही तर जन्मतही नाही आणि मरतही नाही. शरीर कोणाचे का असेना ते नश्वरच असेल. पतीचे असो की पत्नीचे असे, गुरुचे असो की भक्ताचे, शरीर तर नश्वरच आहे. एके दिवशी निजानंद स्वामींना बातमी मिळाली की गुरुदेवांचा देहांत झाला आहे. बातमी मिळताच निजानंद तात्काळ गुरुदेवांकडे धावत सुटले. त्यांच्या मागे त्यांचे सर्व भक्त, शिष्य आणि सत्शिष्य सुद्धा धावत सुटले. निजानंद स्वामी पुन्हा पवित्र होण्यासाठी ब्रह्मलीन झालेल्या गुरुदेवांच्या दर्शनाला पोहोचले. नेत्रातून अविरत अश्रुधारा वाहत होते. ते भाव विभोर होऊन ओक्साबोक्सी रडू लागले. आता ते निजानंद स्वामी न राहता एका वेड्या शिष्याचे रूप धारण करून बसले होते. एक पागल साधू बनले होते. रडण्याच्या आवेगात ते आपली सर्व विद्वत्ता विसरून गेले होते. त्यांना त्यांचेही भान राहिले नाही की त्यांच्या समोर त्यांचे हजारो शिष्य आहेत. ते स्वतःला मुळीच आवरू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतःला सावरण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. स्वतःला भावप्रवाहापासून मुक्त करण्याचा विचारही त्यांच्या जवळ फटकू शकला नाही. ते गुरुच्या मृतदेहाला कवटाळून बालकासारखे ओक्साबोक्सी रडू लागले. अनेक भक्त आणि शिष्य त्यांना म्हणत होते, स्वामीजी आता पुरे करा. आपण हे काय करीत आहात स्वामीजी? आपण जर तुम्हाला आपण तर आम्हाला रात्रंदिवस उपदेश देत असता की शरीर नश्वर आहे, गुरु शरीर नसून साक्षात सच्चिदानंद परमात्मा आहे आणि आपण तर गुरूंच्या अमृत शरीराला अशा प्रकारे कवटाळत आहात. गुरूंच्या देहांतामुळे रडत आहात. स्वामीजी शांत व्हा. आपल्या यशाचा विचार करा. आपल्या महान प्रतिष्ठेकडे लक्ष द्या. देश विदेशात पसरलेल्या आपल्या यशाच्या सुवासाचा, प्रतिष्ठेचा, थोरवीचा विचार करा. आपण सर्वांना वेदांत सांगता. यापूर्वीही तो अनेकांना सांगितला आहे की कोणीही मरत नाही आणि कोणीही जन्मत नाही. कोणी माता नाही, पिता नाही, बंधू नाही, मित्र नाही, गुरु नाही आणि शिष्यही नाही. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्मित्र
गुरु नैवे शिष्य चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम. आपणच या सर्व लोकांना शिकवले आहेत आणि आता आपणच हे काय करीत आहात? वेदांताने तर तत्वमसीचा उपदेश केला आहे, तरीही आपण का रडत आहात? परंतु निजानंद स्वामी तर स्वतः स्वामी बनून बसले नव्हते. तर कोण्या खऱ्या स्वामीने त्यांना स्वामित्वात जागृत केले होते. निजानंद स्वामी शिष्यांना म्हणाले, बाबांनो, वेदांतात कुठे लिहिले आहे की रडणे वर्ज्य आहे? गुरूंच्या परम पवित्र चिंतनात हृदय पवित्र करण्याची मनाई ही कोणत्या निष्ठुर वेदांतात सांगण्यात आली आहे का? यात गुरुदेवांनी मला वेदांत समजावून सांगितला, अन्यथा वेदांताचे पुस्तक तर 5-50 रुपयात मिळते. असा वेदांत प्रेसमध्ये पडूनच राहतो. वेदांताच्या उपदेशाने पुस्तकालय भरलेली आहेत. जर हे गुरु नसते, गुरुदेवांचा हा नश्वर देह नसता, तर शाश्वतचे दर्शन कोठून झाले असते? स्वैदांतिक दृष्टीने गुरूंचा देह नश्वर आहे, परंतु माझ्या वैयक्तिक अनुभूतीत गुरूंचा देह नश्वर नाही. गुरूंच्या सर्व आठवणी सुद्धा माझ्यासाठी शाश्वत आहे. गुरूंचा हा ध्येय धन्य आहे, ज्याने विश्वेश्वराची जाणीव करून दिली. गुरुदेवांच्या या नश्वर देहातूनच शाश्वत कृपेचा झरा प्रवाहित झाला होता. कोण म्हणतो की या दृष्टीने गुरूंचा देह नश्वर होतो? वेदांतात कुठे लिहिले आहे की गुरुदेवांच्या पवित्र स्मृतीत आपले हृदय पवित्र करू नका? गुरूंच्या पावन उपदेशांचे, गुरूंच्या पावन प्रेमाचे पुन्हा पुन्हा स्मरण करून प्रेमसागरात बुडू नका. मूर्ख आहात की ठक आहात? स्वतःला ब्रह्मज्ञानी मानून कोरेच बसून राहू इच्छिता वेड्यांनो? खरोखरच तुम्ही जन्मांध आहात. तुम्ही उनाड पशु आहात. तुमचे हृदय पवित्र होणे कठीण आहे. जर तुम्हाला गुरुप्रसादाचे महत्व ठाऊक नसेल, गुरुप्रसादांचा आदर नसेल, तर तुमच्या नशिबात धक्के खाण्याशिवाय आणखीन काय असू शकेल? तुम्ही संसारासाठी रडाल, मुलाबाळांसाठी रडाल, कुटुंबासाठी अश्रू ढाळाल, परंतु मी गुरूंच्या कृपेसाठी रडेन. मी गुरुचरणासाठी रडत आहे आणि रडत राहीन. यात जीवनाचे सार्थक आहे. अशा प्रकारे निजानंद स्वामी त्या स्थितीतही आपल्या शिष्यांना समजावू लागले. निजानंदांच्या हृदयात स्वतःचा आनंद गमावू शकत नव्हता. जेथे जेथे त्यांची दृष्टी जात होती, तेथे तेथे त्यांची हाक पोचत होती. तेथे ते स्वतःच निज स्वरूप होत होते. निजानंद गुरूंची आठवण ताजी करत होते. गुरूंच्या सान्निध्यात घडलेल्या सर्व घटना हृदय पटलावर कोरून जगाला आणि त्यांच्या संबंधांना शेवटचा निरोप देत आहे. निजानंद स्वामी धन्य झाले असतील. गुरुचरणासाठी रुदन करणाऱ्या निजानंद स्वामींच्या चरणी हे आमचे सदैव नमस्कार आहेत. अशा प्रकारे निजानंदगण, सद्गुरूंचे सतशिष्यगण आणि सद्भक्तगण भक्तिभावात ओले चिंब होऊन गुरु प्रेमात जेव्हा रडतात, तेव्हा त्या ठिकाणी त्यांचे अश्रू पडतात. ती भूमी कृतकृत्य होते, धन्य होते. तिच्या तीर्थत्वाची शक्ती येते. जिथे गुरुभक्त आपले चरण ठेवतात, ती भूमी पूजली जाते. त्या धरतीची धूळ सुद्धा पूजनीय आहे. ध्यान मूल गुरो मूर्ती, पूजा मूलम गुरो ओ पदम, मंत्र मूल गुरोर वाक्य, मोक्ष मूलम गुरो कृपा. निजानंद स्वतःच्या गुरूंची कृपा जाणून गुरु बनले. ज्ञानेश्वर गुरु कृपेचा परिचय प्राप्त करून गुरु झाले. देवगडचे दिवाण श्री जनार्दन स्वामींचे शिष्य श्री
एकनाथांनी गुरुभक्तीत हसत हसत आपल्या प्रेमात रडत रडत जे प्राप्त केले ते मोठमोठे योगी सुद्धा प्राप्त करू शकले नाही. योगी तर डोळे बंद करून नाक कानाला विविध प्रकारे त्रास देऊन अनेक प्रकारच्या साधना करतो आणि न जाणे किती परिश्रम करतो, तेव्हा कुठे मन शांत होते. एकनाथांचे मन तर गुरुसेवेने शांत होत असते. गुरूंच्या केवळ स्मरणानेच त्यांचे हृदय पवित्र होत असते. त्या पावन हृदयाने हजारो हजारो शिष्यांचे हृदय पवित्र केले. एकनाथांच्या आश्रमात एक विधवा बाईचा मुलगा राहत असे. त्याला पुरणपोळी खाण्याची इतकी चटक लागली होती की लोक त्याचे खरे नाव विसरून होऊन गेले होते आणि त्याला पुरणपोळा नावाने हाक मारत होते. तो खास काही शिकलेला नव्हता, परंतु सेवा आणि श्रद्धेच्या बळावर गुरुकृपेचा अधिकारी बनला होता. निजनाथांच्या आश्रमात खूप वैभव होते. पुष्कळ धन संपत्ती होती. त्यांचा हा मुलगा काशीहून शास्त्राध्ययन करून आला होता. मोठा विद्वान होता. नाथ त्यावेळी एक ग्रंथ लिहित होते. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, मी या ग्रंथाची समाप्ती कदाचित करू शकणार नाही. त्यापूर्वीच माझे शरीर शांत होईल. तुम्ही हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी अगोदर माझ्या मुलाला द्या. परंतु तो हा ग्रंथ पूर्ण करू शकेल असे मला वाटत नाही, कारण तो मला पिता मानतो, गुरु मानत नाही. शास्त्री झाला आहे, विद्वान आहे, फळस्वरूप बुद्धीचा गुंता वाढला आहे, परंतु हृदयातील प्रसाद तो आत्मसात करू शकलेला नाही. म्हणून हा ग्रंथ पूर्ण करण्यास तो समर्थ नाही. तरीही तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा परिस्थिती त्याच्या आवाक्याबाहेर जाईल तेव्हा माझा शिष्य पुरणपोळा याला ग्रंथ पूर्ण करायला द्या. नाथांचे खास शिष्य हे ऐकून चकित झाले आणि म्हणाले, गुरुदेव, हे आपण काय बोलत आहात? त्याला भात आवडत नाही, वरण आवडत नाही, पोळी श्रीखंड वगैरे काहीच आवडत नाही, शिरा देखील आवडत नाही. दररोज फक्त पुरणपोळीच खातो. तो बुद्धू आहे, पण मग तो हा ग्रंथ कसा पूर्ण करू शकेल? नाथ म्हणाले, अन्य सर्व विषयांमध्ये तो बुद्धू आहे, परंतु गुरुभक्ती तो सर्वप्रथम आहे. अभ्यासात तो अंगठे बहाद्दर असला तरी गुणातीत आत्मानंद झेलण्याची क्षमता त्याने प्राप्त केली आहे. त्याच्या हृदयाचे दार उघडले आहे. फक्त द्वारच उघडले नसून संपूर्ण भिंतच दूर झाली आहे. गुरु ज्ञानेचे तो काटेकोरपणे पालन करतो. प्रसादात मिळालेल्या फळांची साले आणि बिया सुद्धा तो बाहेर फेकत नाही. गुरूंकडून त्यांच्याकडे जे काही येते त्यापासून अमृत फळांचा मधुर रस बनवतो. खरे पाहता बिया आणि सालीसारखी कोणतीही वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. गुरु कृपेने त्याला इतके अधिक पवित्र बनवले आहे की तोच ग्रंथ पूर्ण करू शकेल. आणि झालेही तसेच. पुरणपोळा विधवाबाईचा तो मुलगा जो पुरणपोळा आवडीने खाण्याच्या विचित्र सवयीमुळे आपले गावबा हे मूळ नाव सुद्धा गमावून बसला होता. त्याच्या एका दिव्य स्वभावामुळे महत्वपूर्ण झाला. त्या पवित्र सवयीत सर्व विचित्र सवयी दबून गेल्या. सद्गुरूंच्या प्रेमाचा असा प्रभाव उत्पन्न झाला की त्यात त्याच्या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी वाहून गेल्या. शेवटी त्यानेच तो ग्रंथ पूर्ण केला. असे निलिमा मॅडम, बोला. हा, आता आपण पुढच्या एक जणांना देऊया का संधी वाचायला? चालेल की. हो, अजून 2 पान आहेत. हा, घ्या सुवर्ण मॅडम. हा, कंटिन्यू चालेल. करा तिथून. पान नंबर 60. हा, पान पहिला नंबर पॅराग्राफ 60 झालाय, दुसरा फर्स्ट पॅराग्राफ चालू पॅराग्राफ. करा. तिसरा अध्याय घ्यायचा होता ना मॅडम? नाही, हे कंटिन्यू करा आता. हा, हे आत्ता जे सुरू आहे ना ते कंटिन्यू करा. सुषमा मॅडम घेतील पुढं मग.
नाही, काहीतरी तुमचं चुकतंय. आपलं काय ठरलं होतं कार्यक्रम आज? मॅडम हेच वाचन आपलं तिसऱ्या अध्यायाच्या पुढचं जे वाचन आहे ना गुरुगीतेचं तेच वाचन चालू आहे. मोक्षाचे हो द्वार. का? माझा काय उद्देश होता की गुरुगीतेत काय सांगितलंय, गुरु काय आहे हे सगळ्या लोकांना कळावं. जसं तुम्हाला कळलं असं. मग ते ते एक उद्देश होता की खरं गुरु काय म्हटलेलं आहे. आता या कहाण्यांमध्ये काय म्हटलंय? मग मॅडम वाचलं तुम्ही छान, पण हम्म. काय म्हणण्याचा अर्थ काय आहे या कहाणीचा? कारण काय झालं, मला काय असं वाटलं, मग ते सुषमा मॅडमनी आणलेलं पुस्तकाचंच वाचन चाललंय का काय असं मला वाटायला लागलं. मी नंतर तुम्हाला म्हंटल ठीक आहे, रिपीट नको करायचं असेल तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय घ्यायचंय. अध्याय घ्या. श्लोकांचं ठरलं होतं ना आपण, मी घेतलं, सुजाता मॅडम तुम्ही घेतलं. हो, पण सुजाता मॅडम म्हणल्या आपण ते रेकॉर्डिंग आहे पहिलं आणि दुसऱ्याचं, नाही, ते तर तिसरा रेकॉर्डिंग मी अध्याय आणि टाकणारच नंतर नाहीये. गुरुद्वार वाचू, नाही नाही, मोक्षाचे द्वार वाचू. रेकॉर्डिंग मी टाकणार नाही म्हणून तर मग तुम्हाला घ्या म्हंटल. ओके सुजाता मॅडम, मॅडम मी बघितलं आल्यावर रेकॉर्डिंग, मग ते काही हम्म इतकं हम्म. चांगलं नाही झालेलं रेकॉर्डिंग. मग आता मॅडम तिसरा अध्याय घ्यायचा का? हा, पहिला दुसरा तिसरा किती 10-15 मिनिटं तर लागतात बघा, कसं आहे, नाही तर उद्या घेऊ. आता हे पहिल्यापासून कम्प्लीट करा. सुवर्ण मॅडम कम्प्लीट करा हे. उद्या बघू, नाही तर मग नंतर कधी घेऊ गुरुगीता. कुठल्या ह्याच्या पुढच्या ह्याच्यापासून घेऊ का मग? 60 पान नंबरवर असे कितीही अशिक्षित शिष्य तरुण गेलेत. हा, तिथून ते घेऊ पुढे का? वाचा. बरं. हा हा. नमस्कार सर्वांना. असे कितीतरी स्पॉटलाइट बदला, ह्यांना द्या स्पॉटलाइट. हा, सुवर्ण मॅडम मध्ये. हा, सुवर्ण मॅडम 10 पर्यंत घेऊया आपण, म्हणजे लोक पण कंटाळणार नाहीत. हो हो, हो जास्त चालेल नको. चालेल हो, चालेल चालेल. करा चालू. हा, करा सुरू. हा, आणि हा, अजून एक नमस्कार. गोष्ट घडली सुजाता मॅडम, आपण सगळ्याच साधकांना म्हटलं होतं. हा आणि मॅडम, तुम्ही ओंकारेश्वर आज सकाळी एक मेसेज ओमकार ग्रुपला स्पेशली टाकला होता, मी म्हटलं तिथंच कंटिन्यू करायचंय. नाही, पण बाकीकडे पण टाकलंय मी मेसेज, बघा ना, मी कम्युनिटीवर पण टाकलंय. हा हा. मग ते पण कन्फ्युजन झालं. मग सुलक्षणा मॅडम तुम्ही पण नाही इथं. आता हे सगळे थकून आले तो. सुजाता मॅडम, सविता मॅडम पण उशिरा पोहोचल्या. मी सुद्धा हो. 7ला पोहोचले. सुवर्ण मॅडम, अहो तुम्ही काय लवकर निघून गेलात आम्हाला न सांगता. आम्हाला किती उशीर झाला. ओके. नाही, मी आणि शारदा मॅडम बरोबर आले होते म्हणून म्हणजे निघाले. ते काय अविनाशला खाली नेऊन गेलेलं आम्हालाच माहिती नाही. मी सातारकरांनी सांगितलं होतं अविनाशला सोबत. ओके. तर ते काय माहिती तुम्ही कोणी घेऊन गेलात अविनाशला. पण आम्हाला खूप वेळ बसावं लागलं, मग खूप वेळ. आणि बर. सातारकरांना आधी पाठवणं गरजेचं होतं ना, इकडे पुण्यातले पुण्यात होतं ना तुम्ही हो सगळे. हो, हा, बरोबर आहे. ते पण जरा थोडस हे झालं, त्रास झाला. कारण मग अर्धा पाऊण तास गेला, मग ते सातारकर, मग आम्ही, मग ते गौरी मॅडमचे मिस्टर उशीर आले. मग आता ते ठीक आहे, कार्यक्रमाचं मिसअंडरस्टँडिंग झालंय सगळ्यांकडनं. हे पिरामिडला होते ठीक आहे, चुकले ते सगळे. पण बाकीचं सुलक्षणा मॅडम म्हणा, ही म्हणा, सगळीकडे मी लिंक टाकली. आणि मग मी मी तर सुरू करणार होते, पण मी म्हटलं कोणाचंच काही नाहीये, जाऊ देत, आपल्याला काय पडलंय. म्हणजे हे पिरामिडला आलेले थकले. सविता मॅडमचा मेसेज पडला, ठीक आहे की आताच मी पोहोचले. पण बाकीचे जे साधक आलेच नव्हते पिरामिडला, त्यांचं कोणाचीच काहीच लक्षात नव्हतं. ओंकारवाल्यांकडनं तर अपेक्षाच मी कधी करत नाही. पण आपले नेहमीचे साधक की चला मॅडम आता म्हणाले आता 8ला गुरुगीता घेतो किंवा रेकॉर्डिंग कार्यक्रम होईल. पण मी आल्यावर रेकॉर्डिंग बघितलं, मला नाही आवडलं, म्हटलं जाऊ देत मग. आणि मग यांच्यासोबत पण डिस्कस झालं निलिमा मॅडमशी. ठीक आहे, चला घ्या सुवर्ण मॅडम घ्या. ओंकार तो ओंकार, चल. ओके. हम्म. नमस्कार सर्वांना. असे कितीतरी अशिक्षित शिष्य तरुण गेले. अनेक मूर्ख शिष्यांचाही उद्धार झाला आणि विद्वान गुरुबंधू पाहतच राहिले. श्रीमद आद्य शंकराचार्यांचा एक असा शिष्य तरुण गेला, ज्याला काहीच आठवत नसे, काहीच पाठ होत नसे,
त्याला वाचायलाही येत नव्हते, परंतु शंकराचार्यांसाठी प्राण सुद्धा अर्पण करायला तयार असे, मरण्यास तयार असे. तो गुरूंची कृपा आत्मसात करीत असे, परंतु मंत्र आणि मंत्रांचे न्यास वगैरे काहीच जाणत नसे. त्याला ध्यान, ज्ञान वगैरे काहीच येत नसे. ज्याला गुरुप्रसाद मिळाला त्याला न्यास व्यास करण्याच्या डोकेफोडीत पडण्याची आवश्यकताच काय बाबा. न्यासादी विधी विधानांचे दास्यत्व तर तोपर्यंतच राहते जोपर्यंत अहंकार असतो. ज्याने आपले मस्तक गुरुचरणी ठेवले त्याला विधी विधानाची काय आवश्यकता. शंकराचार्यांचे 4 मुख्य शिष्य होऊन गेलेत. सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, मलकाचार्य आणि तोटकाचार्य. यापैकी 3 मोठे विद्वान होते, परंतु चौथा तोटक अगदीच बुद्धू होता. तो वेडा मुलगा न्यास जाणत नव्हता आणि उपनिषदांची व्याख्या देखील सांगू शकत नव्हता. एकदा शंकराचार्य तोटकाची वाट पाहत होते की तो आल्यावर पाठ सुरू करावा. तिन्ही विद्वान शिष्य म्हणाले, गुरुजी, तो तर कठीणच, काहीच पाठांतर करू शकत नाही. तो तर अगदीच बुद्धू आहे, मूर्ख आहे, कशाला त्याची वाट पाहायची. आपण आम्हालाच शिकवा. शंकराचार्यांकडून राहवले गेले नाही. ते म्हणाले, भलेही तो लौकिक बुद्धीने बुद्धू असला तरीही अलौकिकतेत तोटक, माझा प्रिय तोटक, तुम्हा सर्वांच्या मागे तुम्हाला तो बुद्धू दिसतो मूर्खांनो. अरे तोटक, हे सर्वजण आजपर्यंत जितके शिकले आहेत ते गात गात ये आणि त्यानंतर जे काही शिकणार आहेत ते सुद्धा सर्व गुणगुणत ये. तोटक ये. तोटकाच्या हातात तर भांडी घासण्याची राख होती, परंतु तत्क्षण त्याच्या जिभेवर सरस्वती विराजमान झाली. गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. गुरुप्रसाद आत्म्याचा आनंद तर गुरुपरंपरेने मिळतो, गुरुप्रसादाने मिळतो. बुद्धिमत्तेचा हा रस प्रकट होऊ शकत नाही. एखाद्या वैज्ञानिकाला विचारून पहा, गुरुकृपा प्राप्त करून सत्शिष्याला जो स्वाद येतो तो स्वाद त्याला कधी विज्ञानाने मिळेल काय. तुम्ही मोठ्यात मोठ्या वैज्ञानिकाला शोधून आणा अथवा चांगल्यात चांगल्या दार्शनिकाला शोधून आणा आणि विचार करा की सद्गुरूंचा एखादा सत्शिष्य ज्याने कृपा आत्मसात केली आहे त्याच्या आनंदाविषयी तुम्हाला काही माहित आहे का. सत्शिष्य जो आनंद लुटतो त्या आनंदाची थोडीशीही जाणीव आपल्याला आहे काय. सत्शिष्य जो आनंद लुटतो त्या आनंदाशी पराकोटीचा वैज्ञानिक सुद्धा परिचित नाही. विज्ञानाची सर्व साधने एकत्रित करून जे सुख व्यक्ती घेऊ शकते ते गुरुकृपेने प्राप्त सुखापुढे अगदीच तुच्छ आहे. शिष्याच्या हृदयात जे सुख भरलेले असते ते त्रैलोक्याच्या साम्राज्यानेही मिळणे सुलभ नाही. म्हणूनच संत तुलसीदासांनी म्हटले आहे, तिंटूक कौपिनकी भाजी बिना लूण, तुलसी हृदय रघुवीर बसे, तो इंद्र बापडा कोण. इंद्राचे सुख काय आहे. अप्सरांच्या नाच गाण्यात कोणते सुख आहे. अहो, देवांवरही आदेश चालविण्याचे सुख सुद्धा काय आहे. एकदा आंतरिक सुख मिळाले की ही सर्व सुखे विरस होतात. देवांवर आदेश चालवून तुम्ही बहिर्मुख व्हाल. देवांनी जर आदेशाला मानला नाही तर द्वेष होईल. आत्म्याच्या आनंदात तर आसक्ती द्वेषासाठी कोणतेही स्थान नाही. ते तर कोणी देवही नाही आणि कोणी आदेश देणाराही नाही. तेथे तर अनुभव होतो की परमदेवासोबत एकरूप होत आहोत, द्वैताची आवरणे दूर होत आहेत आणि अद्वैताचा आविर्भाव होत आहे. ते ज्ञानेश्वर महाराज धन्य आहेत ज्यांचे स्मरण करून आपण पवित्र होतो. असे संत महापुरुष धन्य आहेत, जरी त्यांचे देह विलीन झाले तरी त्यांचे व्यवहार, त्यांची कृपा, त्यांचे प्रसंग आठवून आजही हजारो लोक पावन होतात. जर असेच एखादे ह्यात संत महापुरुष भेटले तर काय सांगावे. त्यांच्या समोर एखादा सत्शिष्य बनला तर बोलायला शिल्लकच काय राहणार. आणि अशा शिष्यांमुळेच भारत विश्वाचा गुरु बनला आहे. खरे पाहता स्वार्थी नेत्यांमुळे, राजांमुळे अथवा सम्राटांमुळे विश्वासमोर भारताची मान ताठ आहे असे नाही, तर सद्गुरूंमुळे आणि सत्शिष्यांमुळेच भारत उन्नत आहे. संपूर्ण विश्वात गुरुस्थान प्राप्त करून बसलेला आहे. इंग्लंड लोखंड व कोळशासाठी प्रसिद्ध आहे. अमेरिका डॉलरसाठी प्रसिद्ध आहे. इटली शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे आणि भारत आध्यात्मिक गुरूंसाठी व संतांसाठी प्रसिद्ध आहे. नक्कीच
भारतात सच्शिष्य परिपक्व होतात आणि सच्शिष्यच सद्गुरू बनू शकतात. सद्गुरूच सदुपदेशाने दान करू शकतात. उपदेश विकला जाऊ शकत नाही, त्याचे दान होऊ शकते. त्यामुळेच आम्ही सद्गुरूंचे ऋणी राहतो. सद्गुरूंचे कर्जदार राहणे विश्वातील सर्वात मोठा श्रीमंत बनण्यापेक्षाही मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही सर्वजण परम भाग्यवान आहात. मानवात जे तत्व दडलेले आहे ते मानव अद्यापही विकसित करू शकलेला नाही. वेद उपनिषदे सोडून ओरडून सांगत आहेत. भक्तिशास्त्रे व पुराणे पुन्हा पुन्हा ओरडून सांगत आहेत की तुम्ही अमृतपुत्र आहात आणि तुम्ही स्वतःला देव मानून बसला आहात. तुमचे सद्भाग्य आहे की आता तुम्ही या परमतत्वाच्या मार्गावर पाऊल टाकले आहे. आता कुठे तुम्हाला किनाऱ्याची झलक मिळाली आहे. या आनंद सागराच्या शीतल लाटा तुम्ही झेलू शकला आहात. याचे अमृतबिंदू तुमच्या हृदयात उतरत आहेत. तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात. तुम्हाला जे अमृताचे थेंब मिळाले आहेत तो महापुरुषांचा कृपाप्रसाद आहे. माझ्या सद्गुरूंचा कृपाप्रसाद आहे. भारतीय योग आणि वेदांताचा कृपाप्रसाद आहे. याची तुम्ही जोपासना करीत राहा आणि याचा विकास करीत राहा. आयुष्यभर वाढवीतच राहा. ही ठिणगी फुंकत राहा. ती कधीही विझू देऊ नका. एक दिवस असा येईल की जेव्हा यातूनच एक अमरज्योत प्रकाशित होईल. तुमच्या हृदयात जे गुरुतत्व आत्मसात झाले आहे त्याला माझा नमस्कार. ओम आनंद, ओम आनंद, ओम आनंद. नास्ति तत्वम गुरोः परमम्. घ्यायचंय पुढचं आहे, छोटच आहे. विश्वात माता पिता भाऊ बहीण पती पत्नी इत्यादी संबंध सुवर्ण मॅडम रेंज आहे ना? आवाज येत नाही. सुवर्ण मॅडम आहे गुरु शिष्याचा संबंध. हाच एकमेव असा संबंध आहे जो दुसऱ्या सर्व संबंधातून मुक्ती देऊन शेवटी स्वतः देखील दूर होतो. जीवाला स्वतः शिवस्वरूपाचा अनुभव करून मुक्त करतो. अशा मुक्तावस्थेविषयी म्हटले आहे. या अवस्थेत पिता राहत नाही, माता राहत नाही, लोक राहत नाहीत, देव राहत नाहीत, वेद राहत नाहीत. या स्थितीत चोर राहत नाही, भ्रूण हत्यारा म्हणजे गर्भस्थ शिशूचा हत्यारा भ्रूण हत्यारा राहत नाही, चांडाळ राहत नाही, पौलकस म्हणजे शूद्र वडील आणि क्षत्रिय आईद्वारे जन्मलेला मुलगा पौलकस राहत नाही, यती राहत नाही, तपस्वी राहत नाही. या स्थितीत त्याला पुण्यही होत नाही आणि पापही लागत नाही, कारण तो सर्व दुःखांच्या पलीकडे जातो. अशा अद्भुत पदावर आरूढ होण्यासाठी सद्गुरूंच्या सान्निध्याची परम आवश्यकता आहे. सद्गुरू अर्थात कोण? ज्याच्या केवळ सान्निध्याने, ज्यांच्या केवळ दर्शनाने तुम्हाला आपल्या विसरलेल्या शिवस्वरूपाची आठवण येईल, ज्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांचा प्रकाश दिसेल, ज्यांच्या वाणीत तुम्हाला अंतरीचे मधुर संगीत ऐकू येईल, ज्यांच्या उपस्थितीने तुमचे जीवन विरघळू लागेल आणि आतील सुषुप्त विराट शक्ती जागृत होऊ लागेल, तर ज्यांच्या शरणी जाऊन तुम्ही आपला अहंकार विसर्जित करण्यास तयार व्हाल. असे सद्गुरू तुमच्यात साहस भरतात, तुमचा आत्मविश्वास जागृत करतात, तुम्हाला मार्ग दाखवितात, ज्यावर चालण्यास तुम्ही सक्षम व्हा. अंतर्मुख होऊन अनंताच्या प्रवासासाठी चालू लागा आणि शेवटी शाश्वत शांती व परम निर्भयतेचे स्वामी बना. गुरूंच्या सान्निध्याने शिष्याच्या चित्तात मौलिक परिवर्तन होऊ लागते. गुरूंच्या चित्तात अपार शक्ती असते, कारण त्यांचे चित्त सूक्ष्मता आणि व्यापकतेच्या पराकाष्ठेवर पोहोचलेले असते. परंतु शिष्याचे चित्त अद्याप भौतिकतेच्या पाशात गुरफटलेले असते. शिष्य अद्याप आपल्या आत ज्या ईश्वर तत्वाला पाहू शकत नाही, त्या ईश्वर तत्वाला गुरूंची पारदर्शी दृष्टी पाहते. शिष्याला त्याच्या ईश्वर तत्वात जागृत करण्यासाठी गुरु मदत करतात. संप्रेक्षण शक्तीचा वर्षाव करून शिष्याचा रोमरोम पुलकित करतात. मानव जातीचे हे सद्भाग्य आहे की आज संपूर्ण विश्वातील वैज्ञानिक आध्यात्मिक रहस्यांचा शोध घेण्यात रस घेऊ लागले आहेत.
अनेक प्रयोग करून अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक पद्धतीने तपासण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माणसाच्या उपस्थितीचा प्रभाव, त्याच्या संकल्पनांचा आणि कृत्यांचा प्रभाव वनस्पतींवर कसा होतो हे जाणण्यासाठी प्रयोग झाले आहेत. एका खोलीत 4 कुंड्यांमध्ये 4 रोपे ठेवून आळीपाळीने 4 जणांना त्यांच्या जवळून घेऊन जाण्यात आले. 4 जणांपैकी एकाने पूर्वसंकेतानुसार एक रोप चिरून टाकले. बाकीच्या 3 रोपांवर अत्यंत संवेदनशील यंत्रे लावण्यात आली होती. ही यंत्रे त्या रोपांच्या सूक्ष्म संवेदना टिपत होती. आता पुन्हा प्रत्येकाला आळीपाळीने त्या रोपांच्या जवळून पाठविण्यात आले. पहिल्या 3 व्यक्ती जवळून जाताना रोपांवर कोणताही परिणाम दिसून आला नाही, परंतु जेव्हा रोप चिरडून टाकणाऱ्या त्या 4थ्या व्यक्तीला पाठविण्यात आले तेव्हा ती रोपे घाबरली. या भीतीच्या संवेदना यंत्रांनी सुईद्वारे स्पष्टपणे दाखविल्या. दुसऱ्या एका प्रयोगात एका बागेतील माळ्याला दुसऱ्या गावी पाठविण्यात आले. बागेतील रोपांवर लावलेल्या यंत्रांनी रोपांमध्ये वाढविणारी विषादपूर्ण कंपने दाखविली. जणू माळी दूर गेल्याने रोपांना मोठे दुःख झाले. नंतर ज्या दिवशी माळ्याने बागेकडे यायला सुरुवात केली त्याच वेळी यंत्रांनी रोपांमध्ये पसरणाऱ्या हर्षोल्लासाची आंदोलने दाखविण्यास सुरुवात केली. चैतन्याच्या सुषुप्त अवस्थेत राहणाऱ्या वनस्पतींवर अशिक्षित माळ्याच्या हालचालींचा जर प्रभाव पडतो, तर परम सूक्ष्म अवस्थेत विचरण करणाऱ्या सद्गुरूंच्या अमृतमयी दृष्टीने शिष्याच्या अंतरात सुषुप्त ठिणगी पेटून विशाल प्रकाशपुंज बनला, तर त्यात कसले आश्चर्य. एक्स-रे मशीन तुमचे कपडे, त्वचा, स्नायू, रक्त, मांस यातून आरपार जाऊन हाडांचे फोटो काढते. तुमच्यात जे अनंत चैतन्य तत्व आहे, तुमचे जे वास्तविक स्वरूप आहे ते तुम्हाला माहित नाही, परंतु सद्गुरूंना स्पष्ट ज्ञात आहे. ते आपल्याला करुणामय दृष्टीने ती वास्तविकता पाहण्याचा मार्ग सांगतात. त्यांचे अनुकरण करून त्या मार्गाने आपणही आपली वास्तविकता जाणणे शिकू शकतो. ज्या आत्मदेवाच्या आनंदात सद्गुरू स्वतः तल्लीन आहेत, त्या आत्मदेवाचे दर्शन ते तुम्हालाही करवू शकतात. सद्गुरू शिष्याला स्वतःसारखे बनवितात. त्यांच्यात प्रचंड संकल्पशक्ती काम करते. रशियाचे एक वैज्ञानिक फयादोव यांनी 1000 मैल दुरून आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत तारेविना संप्रेषित करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत. मॉस्को शहरात बसून 1000 मैल दूर बसलेल्या तिफलिस शहरात बसलेल्या मनुष्याकडे फयादोव यांनी कोणत्याही यंत्राची मदत न घेता आपले विचार प्रवाहित केले. त्यांनी आपले मन एकाग्र करून त्या दूर बसलेल्या मनुष्याला झोपविण्यासाठी झोपी जा अशा प्रकारे संकेत म्हणजे सजेशन दिले. थोड्याच वेळात तो मनुष्य गाढ झोपी गेला. नंतर फयादेव यांनी एकाग्रचित्त होऊन 5 मिनिटात जागा हो अशा प्रकारचे विचार त्याला उठविण्यासाठी पाठविले. 5 मिनिटे संपण्यापूर्वीच तो मनुष्य एकदम दचकून जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. मन बुद्धीच्या चाकोरीत राहून जगणाऱ्या मानसशास्त्राद्वारेही जर एवढेच होऊ शकते, तर मन, बुद्धी आणि संपूर्ण प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मस्वरूपात सुनिष्ठित अधिभौतिकता ज्यांच्या दृष्टीने विसर्जित झाली आहे, अशा परमचैतन्य स्वरूप सद्गुरूंद्वारे काय होऊ शकणार नाही. ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या सान्निध्यात हे कार्य स्वाभाविकपणे होत असते. उपनिषदात म्हटले आहे की ब्रह्मज्ञानी महापुरुष ब्रह्मभावाने स्वतःच्या हातांनी ज्यांना स्पर्श करतात, डोळ्यांनी ज्यांना पाहतात, ते स्थूल पदार्थ देखील कालांतराने जीवत्व प्राप्त करून मोक्ष मिळवितात. मग त्यांच्या कृपा कटाक्षात येणाऱ्या लोकांचा उशिरा का होईना पण उद्धार होणारच, यात कसली शंका. जीव आपल्या मूळ स्वरूपात तर ब्रह्म आहे. आत बाहेर वर खाली सर्वत्र भूत भविष्य वर्तमान यामध्ये नेहमी एकच चैतन्य देव आहे. तरीही जीवाला याचा अनुभव का होत नाही. आकाश स्वरूप व्यापक आणि सूक्ष्म व आनंद स्वरूप असूनही जीव दुःखी का आहे. पाणी 2 घटकांपासून बनले आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे दोन्ही वातावरणात सदैव उपस्थित आहेत, तरी देखील दोन्ही मिळून पाणी बनून पाऊस पडत नाही. शास्त्रज्ञ म्हणतात हे दोन्ही मिळून पाणी बनण्यासाठी एका कॅटॅलिक एजंट म्हणजे उत्प्रेरक अभिकर्ताची आवश्यकता असते आणि तो एजंट आहे विद्युत प्रवाह. हा पाण्याचा तिसरा घटक नाही, तरीही त्याची उपस्थिती आवश्यक आहे. अगदी याचप्रमाणे जीवाला त्याच्या
ब्रह्मस्वरूपाचा अनुभव करण्यासाठी सद्गुरूंची उपस्थिती पाहिजे. सद्गुरू स्वतः तर अकर्ता आहेत. त्यांच्या केवळ सान्निध्याने जीवाची जडता नष्ट होऊ लागते आणि सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होऊ लागते. जेव्हा जेव्हा साधक हृदयपूर्वक श्रद्धाभावाने एकाग्रतेने सद्गुरूंचे ध्यान करतो, प्रेमाने स्मरण करतो, तेव्हा दिव्य अंतरचक्षु असलेल्या सद्गुरु देवांना तत्काळ जाणवते की साधकाकडून प्रार्थनेचा व उन्नत विचारांचा प्रवाह प्रवाहित होत आहे आणि हृदयाला स्पर्श करीत आहे. त्याच वेळी ज्याप्रमाणे तेलाची धार एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात वाहते, त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या करुणामय हृदयातून आध्यात्मिक विद्युत शक्तीचा सुमधुर झरा साधकांकडे वाहू लागतो आणि याला आध्यात्मिक आनंदाने पुष्ट करू लागतो. ब्रह्मवेत्ता सद्गुरू ईश्वराचे साकार स्वरूप पुढचं घ्यायचंय मॅडम? नको आज नको, नंतर मॅडम सांगतील त्यावेळेला घेऊया. चालेल चालेल. हा, फक्त ना ह्या 3 ओळी परत वाचून दाखवा, 67 पानावरच्या शेवटच्या. 67 69. 67. अच्छा, बरं. 5 मिनिटे संपण्यापूर्वीच तो मनुष्य एकदम दचकून जागा झाला आणि इकडे तिकडे ते पाहू नाही लागला. मॅडम, मन बुद्धीच्या चाकोरीत राहून जगणाऱ्या नाही मानसशास्त्रांद्वारे अगदी शेवटच्या 3च आहेत ओके बघा. ओके. विश्वात सर्वात हा. विश्वात सर्वात महानाहून महान जर कोणते कार्य असेल तर ते कार्य जीवाला जागृत करून त्याला त्याच्या शिवत्वात स्थापित करणे, प्रकृतीच्या पराधीनतेपासून सोडवून त्याला मुक्त करणे. म्हणजेच काय? बघा, म्हणजे तर तेच तर आपल्या ग्रुपवरती काम चाललंय ना. चाललंय किती चाललंय. महत्वाचं बरोबर वाक्य आहे. आहे की हेच गुरु शिकवतो, आणि हे आपण सर्वसामान्य लोक पटकन शिकू शकत नाही. शिष्यांना या गोष्टी समजत नाही. मग गुरु जे बरोबर आहे. सांगतात, कोणतं महान कार्य आहे तर जीवाला जागृत करून, की जो तो मनुष्य जीव त्यानं धारण केला तर त्याला जागृत करून शिवतत्वात स्थापन करणे. तत्वापर्यंत पोहोचतात. बरोबर आहे. दिसायला खूप सोप्या ओळी दिसत आहेत, परंतु त्याचं कार्य आपण 3 वर्ष मॅडम करून घेत आहेत, तरी आपण अजून जागृत झालेलो नाही. अजूनही आपण आहे त्या प्रोसेसमध्ये, चालू आहे. बरोबर आहे. परंतु त्याची जाणीव मात्र नक्की झाली आहे सर्वांना. प्रकृतीच्या पराधीनतेपासून पराधीनतेपासून त्याला मुक्त करणे. मग याच बरोबर. गोष्टींचे सगळे कोर्सेस त्यावरती अवलंबून आहेत. आणि खरं. आपल्याला याच 3 महत्त्वाच्या ओळी शिकण्यासाठी आज ही गुरुगीता आपल्यासमोर गुरुपौर्णिमे दिवशी आलेली आहे. बरोबर आहे. धन्यवाद सुवर्णा मॅडम, धन्यवाद नीलिमा धन्यवाद. मॅडम, सुंदर धन्यवाद वाचन मला झालं. संधी दिल्याबद्दल मंगल आपण मॅडमचे खूप खूप गुरुपौर्णिमेच्या धन्यवाद. कार्यक्रमावरून आल्यावर धन्यवाद सुवर्णा मॅडम, तरी धन्यवाद सुद्धा नीलिमा वेळ मॅडम. दिला सर्वांनी. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि असाच सर्वांना गुरुपौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेची सुरुवात माझ्याकडनं, गुरुपौर्णिमेची सुरुवात झाली वाचनाला. हे खूप छान. महत्वाचं झालं. नीलिमा मॅडम छान चांगलं, केलं चांगलं. वाचन तुम्ही पण. चांगलं पण छान छान वाचलं का छान? छान छान वाचन, वाचलं. छान वाचलं. छान. आता तुम्ही दुसरं पुस्तक छान घेऊ शकाल. हा, बरोबर आहे. आज घेतलंय ना तुम्ही जगन्नाथ कुंडेंचं? हो घेतलंय ना मी एक. हा, तर ते सरश्रींचं. जगन्नाथ कुंटेंचं नाही, सरश्रींचं घेतलंय. हा मृत्यू घेतलंय. हा, मृत्यू बरोबर. घेतलंय, मृत्यू. ओके, छान. छान पुस्तक. ठीक आहे, छान धन्यवाद पुस्तक आहे. सर्वांना. आपण आता धन्यवाद. भेटूया उद्या. ओके. धन्यवाद. उद्या ओके, दुपारी. धन्यवाद. शुभरात्री. खूप खूप धन्यवाद.